नमस्कार मित्रांनो, पिंपरकणे गाव या ठिकाणी आलेला आहे आणि हे दादा आहे ते चुली विटा तर बनवतात. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे कशा पद्धतीने चुली आहे, त्या कशा बनवतात, किती मेहनतीतून या ठिकाणी चुली बनवतात, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर कोणकोणत्या चुली आहेत तुमच्याकडे? ही सिंगल चुले इकडं का? साधी हा हा ही डबल ची चुले हा हा. एक दोन दोन ठिकाणी जाळ याला कोणती चूल म्हणतात? ही आवलाची चूल म्हणते, कोणी बोगद्याची चूल म्हणते. हा हा. म्हणजे त्याच्यात एकच दरवाजा एक दरवाजा दोन दोन भांडे दोन्ही कोण दोन भांडे बसतात. आणि ही एक नेते कोणी दोन नेते. हा हा. सिंगल सिंगल चुली का? ते कितीला जाते एक चूल? ही 125 रुपयाला आहे. हा. ही 350 रुपयाला. ही 350 ला आहे का? डबल. हा हा. एक चूल बनवण्यासाठी तुम्हाला किती काय आता मी ना एका दिवसात काल बनवला किती 1 2 3 4 5 6 7 7 चुली काल बनवल्या. हा हा. परवाच्या दिवशी होत्या 5 6 7 बनवल्या. म्हणजे दिवसाला 7 चुली होत्या. 7 चुली एका दिवसाला होत्या. हा हा. म्हणजे ते गाळ मळणं, डाळ राख पाणी त्याच्यात काय राख पाणी ते सगळं मिक्स करायचं. नाही लीद राहते. लीद हा कसली? घोड्याची गाढवाची लीद ती लागते का? म्हणजे ते शेण मातीला पक्कपणा येतो. हा ना, त्यामुळे उकलत नाही का? राख लागती, हा हा. लीद लागती. आता माती पाणी सगळं काही त्याला मिक्स करावं लागतं. डबल टेबल मळावं लागते. हा हा. म्हणजे खूप मेहनत आहे. आणि भाकर भाजीच अशी मेहनत घ्यावा लागते. जसं भाकरीचं पीठ मळीत तशी मेहनत आहे माती. हा हा. तेवढी मेहनत नाही घेतली तर मग चुली सुद्धा उकलू शकता. आपल्याला आपल्या मनासारखी किंमत द्या त्या लोकांना, मग त्यांना तशी वस्तू दिली पाहिजे. हा, मग आता लोक पैसे देत्या, मग त्याची किमतीनुसार आपण त्यांना चुली द्यायला पाहिजे, नाही का? कमीत कमी 2 वर्ष. बरोबर आहे तुमचं. तर आता इथं बऱ्याच चुली दिसल्या. तर नाही कारखाना आपला होलसेल किरकोळ देत्या, म्हणजे असं एखादा आलं किरकोळ गिरायक त्यांना देत्या. द्यायचं नाही. एखाद्या 50 मागितले तर 50 द्यायचे. 100 इथून कुठं जे भंडारदरा अख्खा परिसर हा इकडे खिरवेऱ्यापर्यंत जातो आम्ही. तिकडे कुरतूर परिसरात आमच्या चुली चालू. हा का? म्हणजे अकोले तालुक्यात बरेच ठिकाणी तुमच्या चुली जातात. खाली नाही जात. अकोल्यात नाही जात. नाही तर आपल्या डांगण 40गाव नाही, असं या चुली आहे या इकडे डांगाना जास्त चालतात. इकडेच वापर. आता खालती गेलं तिकडे जास्त आता गॅस वगैरे लाकडं नाही सरपण नाही त्याच्या. बंगले झाले. हा, त्याच्यामुळे मग आता तिकडच्या भागात गॅसचा जास्त वापर करत. ग्रामीण भागामध्ये चुली चालत. हा, बांगला जरी असला तरी बाजूला हा, मग बाहेर चुली राहतातच, कारण चुलीवरच जेवण हे एकदम टेस्ट आहे आणि एकदम मस्त होत. त्याच्यामुळे गावाकडच्या माणसाला कसं चुलीवरच भारी वाटत. गावात आला तर चुलीवरची भाकर म्हणलं तू एक अर्धी भाकर. नाही तो म्हणतोच, पण मग शहरामध्ये इलाज नाही ना, सरपण वगैरे धूर वगैरे होत. त्याच्यामुळे चुलीवरल्या भाकरीची चव वेगळीच आहे. गॅस शेगडी कमळाची चूल म्हणतात. ती कितीला जाते ती कमळाची चूल? 150 रुपयाला जाते. ही 125 रुपयाला जाते. 350 रुपयाला जाते. म्हणजे चुली व्यतिरिक्त तुमचं वीट भट्टीचं पण आहे. हा हा. तर या ठिकाणी आलो. राजूर जवळच आहे, त्या पिंपरखान्यामध्ये राहतात. तर त्यांच्या या ठिकाणी आलो. वीट भट्टी पण आहे, चुली पण बनवतात. तर त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली. तर चला आता वीट भट्टीकडे पण आपण जाऊया. तर मित्रांनो, कोणाला जर चुली पाहिजे असेल तर त्यांच्याकडे नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुमचा नंबर काय आहे? 95 45 69 12 92. हा, तर तुम्हाला अवधूत वीट कारखाना राजूर. अवधूत वीट कारखाना, त्यांच्याकडे चुली पण आहे, विटा पण आहे. आणि नक्कीच त्यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला किरकोळ किंवा होलसेलने तुम्हाला घ्यायचे असेल तर चुली नक्कीच मिळतील. आणि विटा कशी काय? आता सध्या 10,000 रुपये भाव आहे. 10,000? 1,000 म्हणजे 10 रुपयाला वीट पडते का? 10 रुपये. हा, घरकुलाला कोणाला पाहिजे तर इथून तुमच्याच म्हणजे पदर गाडीने नेऊन देतात. जसं अंतर असेल तसे किंमत वाढते. समजा जवळ असली तर मग कमी याने जात असेल. मग 500 रुपयाचा फरक होतो ना. हा. तर चला, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, त्यांचं इथं वीट भट्टीचं पण आहे. हे याला काय स्लॅक म्हणतात ना? हा, तर ते मातीत मिक्स करावं लागत.
राख आता काय तुमचे वीट भट्टी रचायचं का पेट ठरवल्या? ते ठेवली आता पहिलंच वर्ष आहे इथं. हा हा आधी कुठं होते तुमचे? नाही नाही. हा थोडी बारीक लावली पहिली बत्ती हा. इथंच होती पण घरगुती करायचं आम्ही. हा हा घरगुतीच करायचे का? हा तर हे वीट भट्टी आहे इथं. हे सकाळी थापलेलं आहे का? हा हा ते आता फुडली बत्ती. ही फोडली का तुम्ही? हा ही क्वालिटी आहे. ही क्वालिटी आहे तुमची चांगली तशी वीट बरी तशी क्वालिटी. हा. आता काढली हा हा अजून शेताची. अजून पेटतीस किती दिवस झाले पेटून काय? 8 दिवस झाले. ही थोडक्यात आहे. हा ना हा. 8 दिवस झाले का? काढल्या. गरम वाफ लागत डायरेक्ट. किती दिवसात हे पूर्ण होती काय? 15 दिवस लागले. हा का त्याच्यात दगडी कोळसा असेल ना? हा आहे. दगडी कोळसा आहे. हा का? हम्म. ही आताच तयार झाली काय? हा. हा हा जशी भाजल तशी बाहेर काढायची का? नाही नाही आता उद्याला इकडून ही बाजू काढून घ्यायची. हा का? सरकत जाईल. हा हा म्हणजे इकडून पेटवली तिकडे पेटत जाते का? हा इकडून पेटवली हा. जाईल पेटत. हा पण हे बाहेरच्या विटा अशा बाहेरचे एकडे कडाला लावावं लागत. हा का ते परत मध्ये टाकायच्या भाजायला? नाही नाही काढा नसते. हा का? संपूर्ण काढायला. हा हा ते आता उतरून एका ठिकाणी चक्की लावायची. हा हा आपल्या आतमध्ये हम्म. पक्क्या विटा जातील. हा 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 दगडी कोळसा आहे. कोणता हा का? हा. आणि हे काय बारीक तुरी. कसली राहते ती दगडी कोळ? ही तुरीच आहे दगडी कोळशाचीच आहे पण आपल्याला जसं पाहिजे तशी क्वालिटी मिळते. हा, हा. लहान मोठी हा हा माणसं अभावी. हा हा गंधक तुरी. ही गंधक चोरी का? संपला आता. हे काय ही कसली माती? ते लागत आता खाली जमिनीला पाणी. हा हा हे इकडं काय गंधक चुना का? हा भुसा कसला राहतो? कारखान्याचा ऊस कारखाना. ऊस कारखान्याचा का? हा हा बिल्लोरीची राहते. कसली बिल्लोरीची? हा काळी राख. काळी राहते. ही पोटामध्ये लागत तेव्हा तसा माल नाही. हा का म्हणजे दगडी कोळशाच बारीक. बारीक बुगा. हा हा म्हणजे दगडी कोळशाच बारीक बारीक बुगा मातीमध्ये मिक्स होतो. हा हा म्हणजे इटाला जी माती मळी त्याच्यात मिक्स का? मिक्स करायचं. हा हा ही ही कसली राख? ही त्याच्यात मिक्स करायची. हा याला काय म्हणत? एक लहर हा सफेद राख. हा म्हणजे असं याच आळ लावायचं येतं. म्हणजे भिजायला टाकलंय का उद्याला? आता हे उद्याला मळायचं. हा 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 रोट्याने मळायचं का? हा हा आता सगळ्या कारखान्यामध्ये हा का? हे आता हे कधी भट्टी लावायची या इटांची? ही आता निसर्ग साथ देईल. आता झालं 10-15 माल आहे. हा ना असे गाजर माल झाला. हा हा म्हणजे बरं चांगलं इटा तुमच्याकडं. इथं जवळपास राजूर या परिसर मोठी पेटी राहते. हा ना तुमच्या तिकडे राजूरला पण होती ना विट भट्टी नाही? हा ना तुमचं मूळ गाव हेच आहे का? राजूरचे तुम्ही? बरे विट कारण बरेचसे लोक फार काय संगमनेर तिकडून आणतात ना तर इथं जवळ झालं इकडच्या लोकांसाठी. हा इथं जवळच आहे तुमचं नाही का? हे कोण आता इथं लगेच विटा बनवायच्या का? नाही सकाळ बनवायला मळून घ्यायचे. आता रात्रभर हा हा करायचा मळून ठेवायचा रात्रीचा मुरल. हा हा याच्यात राग भुसा माती हा हा मिक्स होऊन जाईल. सकाळी या पद्धतीने हा या पद्धतीने या पद्धतीने
तर बरीच मेहनत आहे. हा मग नाही का? कापायचंय चिका. हा तशी भरपूर मेहनत आहे विटा बनवण्यात. आणि त्या गाळ वगैरे आता काय लेबर वगैरे राहत असतील तुमच्याकडे. हा थोडे लेबर लागत आहेत. हा ना. माणसं लागत आहेत. तर लेबर शिवाय हे काम पण करणं सोपं नाही एक हा. माणसाच्या, नाही का. त्याच्यामुळे प्रत्येक याच्यात मेहनतच आहे, नाही का. कष्टाशिवाय कष्टाशिवाय कायच नाही या जगात. त्याच्यामुळे मग नाही का. तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला विटा पाहिजे असन किंवा चुली पाहिजे असन तर पुन्हा एकदा नंबर सांगा. 95 45 हा 69 12 42. हा तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर त्यांच्या मस्त विटा आहे, चुली आहे. तर चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. ज्यांनी लाईक केलं नसेल तर लाईक पण करा. धन्यवाद.